रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एका घरामध्ये फक्त 2च महिलांना आता लाभ मिळणार असल्या स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे. अजून सरकार आलेलं नाही. या सगळ्या कपोलकल्पित बाबी आहेत. परंतु 2100 नव्हे तर 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्ही अशा पद्धतीनं मागणी करणार आहोत. 2100 नव्हे तर 3000 रुपये लाडक्या बहिणीला दिल्या पाहिजे आणि ज्या अटी शर्ती याच्यात कोणतीही कमी बिलकुल झाली नाही पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही. या विषयावर निश्चित आवाज उठवू. नाना पटोलेंवरती आपण बोलला होता, एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या निवडणुकांमधनं शिकलं पाहिजे काँग्रेसने, पण नाना पटोले अजून याच्यावरती काही बोलत नाही. मी व्यक्तिगत कोणावर बोललेलो नाही. नाना पटोलेंवर पण मी बोललेलो नाही, ना काँग्रेसवर बोललेलो नाही. मी फक्त शिवसेनेच्या भूमिकेवर बोललेलो होतो, शिवसैनिकाच्या भूमिकेवर बोललेलो होतो. मी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या कोणत्या व्यक्तीविषयी मुळीच बोललेलो नाही. माझा तो विषय पण नाही. सरकार निकाल लागून 8 दिवस झाले जातात जवळपास. अजूनही 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतर अजूनही सरकार स्थापन होत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? सरकार तर खरं तर 2-3 दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होतं. कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला. बाकीचे पक्ष त्यांच्यासोबत असले काय आणि नसले काय. भारतीय जनता पार्टी 145 जणांचं बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं. बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज, यांनी काही थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषय मला असं वाटतं. त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी. कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही या भावनेला कुठे इथं अर्थ होतो. समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांना थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदत करेल का त्यांना? उद्धव ठाकरे मदतीची गरजच नाही त्यांना. कोणाच्या तरी पण कोणत्या कमी गरजच नाही आहे. कारण कोणी आमच्याकडे आहेच नाही ना. आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे. त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही आहे. त्यांचं नॅचरली बहुमत आणि त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेलाच आहे ना. 40-42 काही जागा आहेत अजितदादांनी. मिटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं अजित पवारांचं सगळं काही मिटत नाही. ते मिटत नसल्यामुळे ही लांबायला लागली. नाही, अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार असं अजितदादांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहेच, क्लिअर बहुमत आहे. शरद पवारांनी टीका केली की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे. बरोबर आहे. अनेक प्रश्न आहेत. आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वक्फ बोर्डाला हे केले. वक्फ बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते आणि आता यांचं सरकार आहेच ना. काळजी व मुख्यमंत्री आहेच ना. त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना. म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे. हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य दिले की मोठा निर्णय घेतात. मला माहित आहे शिरसाटावर मी कशाला बोल घेणार असेल तर घेऊ दे. आपल्याला काय करायचं? काय मोठा निर्णय घेऊ शकतात? त्यांच्या पक्षाचं त्यांना माहित. त्यांनाच विचारा. मी कसं सांगू शकतो त्यांचं? 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून समोर आलंय. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार असं नाही. राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काय गुन्हेगार किंवा दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रास्ता रोको करावं लागतं. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो तर ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते.
त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे, मग तर याला काही अर्थ नाही. शिरसाटांनी आणखी एक गौप्यस्फोट केलेला आहे की शिंदेना घेऊ नका, आम्ही सोबत येतो, असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केल्याचं शिरसाट. मला हे काही माहिती नाही ना, असं कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते, त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. पण असे काहीच प्रयत्न नाहीत तर तुमच्यामध्ये? काही आवश्यकता नाही. तुमची आणि भाजपची नैसर्गिक युती होती. तो विषय नाही आता, त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो. म्हणजे शक्यच नाही जुळवणं, तार जुळवणं. मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल, मला काही माहिती नाही. ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे. कसं मत आहे? यायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? पण सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा, निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना, त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर साहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले, विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही. त्याच्यामुळे जनतेनं, मला असं वाटतं, योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले, उपमुख्यमंत्रीपद ते घेत आहेत. मात्र 2 नंबरला येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जात आहे. तर 2 नंबरसाठी या दोन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे पण ह्या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं, कोण ठेवतं, याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं, त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखं आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. राज्यात 22 ठिकाणी बाबा आढावासारखे एक ज्येष्ठ या महाराष्ट्रातील समाजातील तळागाळातील लोकांचं नेतृत्व करणारे उपोषणाला बसलेले आहेत. आज 3रा दिवस आहे. आणि ठीक आहे, एखाद्या राजकीय पक्षाने एखादी भूमिका मांडणं, परंतु बाबा आढावांसारख्या व्यक्तीनं जी भूमिका मांडली, सरकारने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. आणि ही जनभावना आहे. कारण ज्या पद्धतीनं निकाल लागले आणि ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या, त्याच्याविरुद्ध बाबा आढावांनी रणशिंग फुंकलेलं आहे. आणि याची जर वेळीच दखल नाही घेतली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा एक जन आक्रोश निर्माण होईल. आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानामध्ये याच्या प्रकारचं आंदोलन उभारेल. अशा प्रकारची स्थिती बाबा आढावांनी नेतृत्व केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून येणार काळात होऊ शकते, असं आम्हाला वाटतं. ईव्हीएम वरती सत्ताधारी उत्तर देताना सातत्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देणार आहे. त्याचे म्हणतात की ज्यावेळेला लोकसभेला तुमची माणसं निवडून येतात, तुम्हाला लीड मिळते, त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम बद्दल डाऊट नसतो. आणि जेव्हा विरोधक निवडून येतात त्यावेळेला तुम्ही ईव्हीएमच्या नावाने रान उठवता. हे बा, आम्हाला हारण्याविषयी नाही. हारणं आणि जिंकणं निवडणुकीतली एक प्रक्रिया आहे. परंतु ज्या लोकांच्या जनमतच नव्हतं किंवा एखादा थोड्या 2-5 हजार निवडून येणार अशी स्थिती असताना तो 50-50 हजारांनी, लाख-लाखांनी निवडून येतो. आणि ज्याला जनतेनं बिलकुल अवेरलेलं आहे असे लोक लाख-लाख मतांनी निवडून येतात. प्रश्न तो आहे. मग जेवढी जनभावना असताना अशा पद्धतीनं निकाल लागणं, मला वाटतं हे ईव्हीएमवर आक्षेप सहज घेण्यासारखे उदाहरणं या महाराष्ट्रात बोटावर मोजणे नव्हे तर शेकडो हजारो उदाहरणं आहेत वेगवेगळ्या गावचे. आणि मग सगळ्यांचं जर असं म्हणणं असेल तर तुम्ही जर याच्यावर ईव्हीएम पण जिंकणार, ठीक आहे ना, बॅलेटवर पण जिंकाल ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? जर तुमचं एवढंच जनमत आहे तर बॅलेटवरही जिंकाल तुम्ही. पण बॅलेटवर निवडणुका घेण्याची भूमिका का घेत नाही? लाडकी बहीण योजनेचे निकष बदलायला सुरुवात झालेली आहे. मागणी केली आहे. त्या ईव्हीएम वरती उमेदवारांना संशय आहे. आणि शरद पवारांनी सुद्धा ईव्हीएम वर प्राथमिक दृष्ट्या संशय यायला लागलेला आहे असं म्हणतात. आत्ता 22ची संख्या आहे. मला असं वाटतं ही मोठी संख्या आहे. जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत मागणी राहणार आहे.
कारण ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला 1 महिन्याचा वेळ आहे. आता व्हीपॅटच्या साठी 6 का 8 दिवसाचा वेळ होता, परंतु निवडणूक याचिकेसाठी अजून 1 महिन्याचा वेळ आहे. अनेक याचिका याच्यात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जातील. तुमचा ईव्हीएम वर संशय आहे का त्या प्रक्रियेवर संशय आहे? ईव्हीएमवर प्रक्रियेचं काय संशय? तिकडं गोंदियाला अपघात झाला होता मोठा, 11 लोकांचा मृत्यू झाला होता. कसं झालं? बस 10 लाख रुपये मदत म्हणजे 11 लोकांचा मृत्यू, त्याला 10 ते लाख. दुर्दैवी असा अपघात कशामुळे झाला? मानवी चुकामुळे झाला की अन्य चुकामुळे झाला, या टेक्निकल चुकामुळे झाला. परंतु जे काही मृत आहे त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. मुंबईतल्या तुमच्या घरासमोर संजय शिरसाट आणि त्यांच्या वाढदिवसाची बॅनर लावले. माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात, त्यात शिरसाटांचं लागलं असेल. मी काही वाचलं नाही, मी पाहिलं पण नाही. म्हणजे ते तुम्हाला डिवोर्स नसेल का? असे दिवस नाही, असं काय बॅनर बिनर लावून दिवसणारा कार्यकर्ता काय. विचारायला एक पण राहून जाईल. नाना पटोलेंची भूमिका EVM बद्दल आता नाही आता. नाना प्रक्रियेबद्दल EVM वर आक्षेप नाही, त्यामुळे त्यांची भूमिका बदलली, संभ्रम होता असं बोलणं. असं नाही, कोणत्या व्यक्तीची भूमिका नसते, पक्षाची भूमिका असते. ईव्हीएम विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30 पर्यंत मतदान कुठं चालू होतं, कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे, 6 वाजता मतदान बंद होतं, जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच 6च्या असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतरच्या ह्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ, ही समोर येईल. नाही, ते असं म्हणतात की आम्ही EVMच्या विरोधात नाहीये, आमचं टक्क्यांवर आक्षेप आहे, फक्त त्यांचं निवडणूक आयोगावर आक्षेप. हे पहा, तुम्हीच आता सांगितलं खरगे साहेबांनी काय भूमिका मांडली. राहुल गांधी देश पातळीवर EVM विरोधात पदयात्रा करतात, त्यामुळे काँग्रेस पक्षाचं तर EVM वर ऑब्जेक्शन आहेच. संदर्भ आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला नाना पटोलेवरती की यांनी नाना पटोलेवर सरळ RSS ला मदत केली. आता पराभवानंतर काही मत व्यक्त केले जात असतात. RSS ला मदत करायचा काय संबंध? RSS एक स्वतंत्र संघटन आहे, त्यांना नाना पटोले मदत करण्याचा काय संबंध? हिंदी एकच. हा आदिवासी क्या चाहिए?